शिवतीर्थावर राज राऊतांमध्ये 20 मिनिटे चर्चा, उद्याच्या संयुक्त वचननाम्याबाबत मंथन झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। फक्त आश्वासनं देऊन चालत नाही, विकास करावा लागतो। पुण्यातील अनेक प्रकल्प भाजपच्या काळात पूर्ण, रवींद्र चव्हाणांनी विरोधकांना ठणकावलं। भर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काढले भाजपचे वाभाडे, भाजपकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार, केला हल्लाबोल। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखिए, आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर। फडणवीसांनी शब्द पाळला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली युवांना उमेदवारी, भाजपाचे 27% उमेदवार 40च्या आतले। लुटारू राक्षसाचं दहन करण्यासाठी एकत्र आलो, नाव न घेता अजित पवारांचा भाजपला टोला। भाजपचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा, भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शहा वॉशिंग पावडर, संजय राऊतांचा हल्लाबोल। येत्या 6 जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार, महेश मांजरेकरांसह मुलाखत घेणार असल्याची संजय राऊतांची माहिती। सोलापुरात उमेदवारीच्या वादातून तरुणाची हत्या, भाजप उमेदवारासह 5 जण अटकेत। आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा, तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। पुण्यात आज भाजप प्रचाराचा नारळ फोडणार, खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ। अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्र दौऱ्यावर, यूपीतील आमदारांसह 40 जणांच्या टीमचं मुंबईवर लक्ष। अहिल्यानगरात सत्ताधाऱ्यांविरोधात 4 अपक्षांचं पॅनल, प्रभाग 16 मध्ये 4 अपक्षांकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा, अपक्षांच्या पॅनलची अहिल्यानगरात जोरदार चर्चा। स्मारकाला निधी दिला म्हणजे उपकार केले नाहीत, लक्ष्मण हाकेंचा सरकारवर हल्लाबोल। ज्ञानाचा विकास झाला तरच देश विश्वगुरू बनू शकतो, सेवा सदन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात नितीन गडकरींचं वक्तव्य। सदानंद दाते आज पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार, रश्मी शुक्लांची जागा घेणार। उपराजधानीतील धक्कादायक प्रकार, पोटचं पोर विचित्र वागतं म्हणून चाखळीनं बांधून ठेवायचे, महिला आणि बालकल्याण पथकाकडून चिमुरड्याची सुटका। प्रियंका गांधींच्या मुलाचा साखरपुडा, रेहान अविवा बेग सोबत लग्नबंधनात अडकणार, रेहाननं इंस्टाग्रामवर फोटो केला शेअर। दहशतवाद पसरवणाऱ्यांनी पाण्यासाठी विनंती करू नये, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पाकिस्तानला खडे बोल। केकेआरला मुस्तफिझूरच्या जागी बदली खेळाडू मिळणार, वादानंतर बीसीसीआयचा निर्णय। 5व्या ॲशेस कसोटीनंतर ख्वाजा घेणार निवृत्ती, आवडत्या सिडनीत खेळणार शेवटचा सामना। आज न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड, कोणाचा पत्ता होणार कट, कुणाला लागणार लॉटरी, याकडे लक्ष। व्हिनस विल्यम्स वयाच्या 45व्या वर्षी खेळणार ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये होणार सहभागी। दशावतारची अकॅडमी स्क्रीनिंगसाठी निवड, ऑस्कर सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी मुख्य चित्रपट श्रेणीत निवड।